तर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आता पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी सध्या जोडलेले आहेत। अमोलजी, आपण पाहतोय की झारखंडमधून सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं जातंय आणि सच्चिदानंद सिंह आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांची कुठेतरी जवळीक आहे असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। कुठेतरी प्रफुल्ल पटेलच हे घडवून आणताय असं म्हटलं जातंय। याच्या मागचा कोण मास्टरमाइंड आहे हे मी सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे की सच्चिदानंद जो आहे तो कोणालाच माहित नाही। तो झारखंड मधला आहे की उत्तराखंड मधला आहे हेही कोणाला माहित नाही। त्यांच्याकडे काय पद आहे हेही आम्हाला आता कालपासून मीडियावर माहित झालं। पण याला उचकवलंय कोणी? या झोपल्या तर काय, निवडीला किती दिवस झाले? निवडीला आता 3-4 महिने होऊन गेले आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे की देशभरातून पक्षाचे जे पदाधिकारी आले होते त्यांनी एकमताने सुनेत्रा वहिनींची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती। दुसरी कुठलीही निवड झाली नव्हती। राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष ह्या निवडी त्या दिवशी झाल्या नव्हत्या। त्यात एकमात्र निवड झाली होती सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून। आणि आता हा कोणीतरी सच्चिदानंद बाबा उठला आणि त्यांनी ते नोटीस त्यांच्या ऍडवायझर कडून पाठवली। त्याच्या नोटीसला उत्तर देण्याची आवश्यकता आहे असंही वाटत नाही, कारण शेवटी ही निवडणूक प्रक्रिया कायदेशीरच पार पडलेली आहे। त्यामुळे याला कोणीतरी जागवलं एवढं मात्र नक्की। फक्त कोण जागवलंय, कोणी उठवलंय, कोणी पिन दिलेली आहे, कोणी हे डॅमेज करतंय हे मला सांगता येणार नाही, पण काही गोष्टी सांगितलेल्या बऱ्या। अमोलजी, मात्र एक महत्वाचा मुद्दा, आता जसं म्हणताय की बाहेरून सुनेत्रा पवारांना विरोध होतोय, महाराष्ट्रातून अजून तरी होत नाहीये। समजा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या एखाद्या मोठ्या नेत्यानं सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं, विरोध केला, तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल? पुढे पावलं कशा पद्धतीने उचलली जातील? महाराष्ट्रातून जर अशा पद्धतीने विरोध केला एकतर कोणी हिम्मत करणार नाही, आणि जर कोणी हिम्मत केली तर तोच पक्षात राहणार नाही, एवढं नक्की। बर, अमोलजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे जर महाराष्ट्रातून सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं तर त्याला पक्षात जागा नसेल असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीतच आगामी काळात आता सुनेत्रा पवारांच्या या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादी कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सच्चिदा सिंह कोण आहे हे आम्हाला माहिती नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। पक्षातूनच मात्र सुनेत्रा पवारांच्या या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवारांची निवड राष्ट्रवादीच्या घटनेनुसारच आहे। आमदार अनिल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयात जाण्यात अधिकार राष्ट्रवादीच्या घटनेत नाही। झारखंड प्रदेशाध्यक्षांच्या नोटीसला